हॅलो फ्रेंड्स, साहित्य सहवास या यूट्यूब चॅनलमध्ये मी साक्षीदेव तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. साहित्य म्हणजे शब्दांची सांगड घालून फुलवलेला गुलदस्ता. पण आजच्या या व्हर्च्युअल जगात मूळ साहित्य कुठंतरी लोप पावत आहे. तर ते पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणून हा साहित्य सहवास. तर आज मी तुमच्यासमोर व्यक्तिचित्रावर आधारित पुस्तक यशोप्राप्तीसाठी प्रेरक चरित्रे घेऊन आली आहे. याचे लेखक आहेत जयप्रकाश भालचंद्र झेंडे आणि प्रकाशक डायमंड पब्लिकेशन. तर लेखकाने आपल्या मनोगताद्वारे असे सांगितले, व्यक्तीचे चरित्र वाचनाने आपल्याला प्रेरणा मिळते व माणूस आपल्या मर्यादा ओळखून अद्वितीय काही करून दाखवू शकतो. त्यात त्यांनी हिलरी, जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पाय ठेवणारा, तसेच अल्बर्ट आइन्स्टाईन, थॉमस एडिसन, धावपटू विल्मा तसेच लेक्सन कायरा यांची उदाहरणं देऊन समजावले आहे. हे पुस्तक एकूण 14 प्रकरणांमध्ये विभागले आहे. यातील पहिल्या प्रकरणात सांगितले आहे की आपण थोर माणसांची चरित्र का वाचावी. तर चला वळूयात पहिल्या प्रकरणाकडे. आपण थोर माणसांची चरित्र का वाचावीत? आपण सर्वांनाच आयुष्यात काहीतरी करून दाखवायची इच्छा असते, परंतु नेमके काय करायला हवे ते समजत नाही. आपल्या प्रत्येकाचे वातावरण वेगळे असते, परिस्थिती वेगळी असते आणि समस्याही वेगळ्या असतात. कधी कधी या परिस्थितीत आपण काय करायला हवे हेच स्पष्ट होत नाही. विचारांची नेमकी दिशाच सापडत नाही. विश्वासाने आपण ज्यांच्याजवळ बोलू शकू अशी माणसं देखील पटकन आपल्यासमोर येत नाही. या सर्वांचा परिणाम असा होतो की आपण सर्वसाधारण सामान्य आयुष्य जगणेच पसंत करतो. माणसाला पृथ्वीवरील प्रवास खूप मोठा आहे. सुरुवातीला आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करण्याचे एकच साधन उपलब्ध होते, ते म्हणजे प्रत्यक्ष संवाद. याला खूप मर्यादा होत्या, परंतु आता विकसित झालेल्या छपाई तंत्रामुळे या मर्यादा दूर झाल्या आहेत. अशी काही माणसे होऊन गेली असतात की त्यांनी आयुष्यभर खूप अडचणी सोसलेल्या असतात. दुःखांची प्रचंड ओझी डोक्यावर वाहिलेली असतात. आता आपण आयुष्यात कधीच वर उठू शकणार नाही अशी त्यांची धारणा. आपण आयुष्यात कधीच वर उठू शकणार नाही अशी त्यांची धारणा झालेली असते, परंतु ती जगतात हे महत्त्वाचे आहे. आपल्या ज्या काही समस्या असतात त्या आपण कोणाजवळ तरी बोलाव्यात. त्यांच्याकडून मिळणाऱ्या सल्ल्याचा कदाचित आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उपयोग होईल असे आपल्याला वाटत असते. सगळ्यांच्याच बाबतीत असा विश्वासू माणूस उपलब्ध असतोच असे नाही. अशा वेळी ती माणसे चरित्रात्मक लेख किंवा पुस्तकांचा आधार घेऊ शकतात. यात पुस्तके अधिक उपयुक्त ठरतात, कारण त्यात विविधता असते आणि आपण सहजपणे त्यांचा संग्रह देखील करून ठेवू शकतो. अशा पुस्तकात माणसांचे जिवंत अनुभव असतात, ज्यात त्या माणसाने बरेच काही सहन केलेले असते आणि त्यांना ते इतरांना सांगायचे असते. काही लोकांना त्यांच्या दृष्टीने अशा चरित्रात इतरांना सांगण्यासारखे काहीतरी सापडलेले असते आणि हे पुस्तकाच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लेखक करीत असतात. वाचकांसाठी खूपच उपयुक्त असते त्या माणसांनी भोगलेल्या यातना, भीती, निराशा, त्यांच्या समस्या आणि त्यांवर योग्य उपाय शोधून त्यांनी आपल्या आलेल्या प्रसंगावर केलेली मात याचे सविस्तर वर्णन यात असते. या सर्व वाचनातून काही गोष्टींचे साधर्म्य आपण आपल्या आयुष्यात शोधू शकतो. यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते. आपल्याला हवा असलेला आपला स्वतंत्र मार्ग सापडू शकतो. इथे प्रेरणा आणि स्वयंप्रेरणा यातील फरक स्पष्ट करणे उपयुक्त ठरेल. यश मिळवण्यासाठी प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे ठरवण्यासाठी शहाणपण आपल्याला असायला पाहिजे. ते कसे करायचे याचे कौशल्य हवे आणि जे करायचे ते करायची इच्छा हवी. ही इच्छा म्हणजेच प्रेरणा. माझ्या मते जोपर्यंत या प्रेरणेचे रूपांतर अंतःप्रेरणेत होत नाही तोपर्यंत नुसत्या प्रेरणेचा फारसा उपयोग नसतो. अर्थात प्रेरणा आपल्याला अंतःप्रेरणेसाठी योग्य वातावरण निर्मिती करू शकते, अंतःप्रेरणेसाठी आपल्याला प्रोत्साहित करू शकते. अशा प्रेरणेतून उत्पन्न होणारी कृतीच खरा पाहिजे असणारा बदल घडवून आणू शकते. प्रेरणे इतकेच महत्त्व प्रत्यक्ष कृतीला आहे. जरी आपल्याला मोठ्या समस्या नसतील तरी आपण इतरांच्या चरित्रातून योग्य धडे नक्कीच घेऊ शकतो. काही चरित्रे अशी असतात की त्यांनी आपल्या निवडलेल्या व्यावसायिक आयुष्यात उत्कृष्टता गाठलेली असते आणि ते समृद्ध आयुष्य जगत असतात. आपल्याला देखील तसेच व्हावेसे वाटते आणि ही चरित्र आपल्याला असे आश्वासन देतात की ते जर असे यश गाठू शकतात तर आपणही तसे यश संपादन करू शकतो. हे असे घडण्यापूर्वी आपल्याला तसे घडू शकते याचे आश्वासन, पुरावे आपल्याला हवे असतात. ते आपल्याला अशा चरित्रांमधून मिळतात. परिस्थिती 2 हात करून आपल्याला हवे असलेले मिळवण्याचे धैर्य आपल्यात निर्माण करते.
प्रेरक पुस्तके आणि चरित्रे आपल्याला अनेक धडे शिकवतात. आवर्जून हे देखील सांगतात की प्रत्येक अडचणीत आशा असते आणि प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. फक्त त्यासाठी प्रयत्न आणि सोशिकता यांची आवश्यकता असते. आपण अशा माणसांशी रक्ताने नाही तर विचारांनी बांधले जातो. प्रेरणात्मक चरित्रे हे असे प्रभावी माध्यम आहे की त्यामुळे आपण सर्व जगाशीच बांधले जातो. आयुष्यातील सर्व मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींना अशी चरित्रे योग्य प्रकारे बांधून ठेवतात. धडपडणाऱ्या व्यक्तींसाठी तर ती मोठीच उपयुक्त देणगी ठरते. बरीच चरित्रे वाचताना जरी ती वेगवेगळ्या आपल्यापासून दूर देशातील माणसांची असली तरी आपण आपल्या समस्यांचे प्रतिबिंब त्यात पाहू शकतो. नुसते आपल्या कमतरताच नाही तर त्या दूर करण्यासाठी काय करायला हवे याचे मार्गदर्शन देखील आपल्याला मिळते. कौटुंबिक जीवन आणि कामाचा समतोल कसा साधावा हे देखील समजते. किंग सोलोमन यांनी जरी म्हटले असेल की या पृथ्वीवर नवीन असे काही नाही, तरी मला असे वाटते की जे आहे त्यात इतकी विविधता आहे की ती वाचताना त्यातील मिश्रण आपल्याला प्रत्येक वेळी नाविन्य देते. हीच तर निसर्गाची कमाल आहे. रोज उगवणारा सूर्य, दरवर्षी पडणारा पाऊस आपल्याला काहीतरी नाविन्य, नवीन उमेद देऊन जातोच ना. सुप्रसिद्ध लेखक T.S. इलियट यांनी वाचून शहाणपण मिळवायचे 3 मार्ग सांगितले आहेत. त्यात कलेचा आणि मनोरंजनाचा आनंद यांचा प्रमुख सहभाग आहे. काही पुस्तके त्यांनी सुचवली आहेत. त्यातील महत्त्वाचे पुस्तक म्हणजे स्टीफन कोवे यांचे 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल्स. अनेकांना शहाणपण वाढवण्यासाठी याचा फार उपयोग झाला आहे. महात्मा गांधींना माय एक्सपेरिमेंट्स ऑफ ट्रूथ या पुस्तकामुळे विश्वशांतीसाठी आणि गुलामगिरी विरुद्ध लढा देणाऱ्यांचे आयुष्य बदलले. प्रेरणादायी वाचन आपल्याला स्वप्न बघायला शिकवते. आपले मन खुले करते. इतरांच्या आयुष्याकडे बघून त्यांचे दृष्टिकोन समजतात आणि आपण प्रत्येकजण कसे वेगवेगळे आहोत याची जाणीव देखील करून देतात. सुदैवाने या चरित्रांतून आपण काय घ्यायचे आणि काय नाही याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. त्याचा उपयोग आपण तारतम्याने करू शकतो. या सर्व वाचनाचा सकारात्मक उपयोग कसा करून घ्यायचा हे शेवटी आपल्याच हातात आहे. परंतु अशा वाचनामुळे आपल्याला एक निश्चित दिशा मिळते. आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्या कक्षा रुंदावतात आणि अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध होतात. मार्क ट्वेन यांनी म्हटले आहे, जे कोणी चांगली पुस्तके वाचत नाही तो जो पुस्तकेच वाचत नाही त्याच्याहून वेगळा नसतो. यामुळे योग्य पुस्तके निवडणे महत्त्वाचे असते. यासाठी वाचन करणारे मित्र, विविध नियतकालिकांत येणारी परीक्षणे, ग्रंथपालांची मते यांचा चांगला उपयोग करून घेता येतो. वॉल्ट डिस्ने म्हणतात, खूप संपन्न बेटावर चाचे जेवढी संपत्ती लुटतात त्यापेक्षा पुस्तकांमध्ये अधिक संपत्ती दडलेली असते. आपण जेवढे वाचाल तेवढे जास्त ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. तेवढे जास्त आपण शिक्षित व्हाल आणि तेवढा उच्च प्रवास आपल्या आयुष्याचा होईल. जी माणसे वाचत असतात सर्वसाधारणपणे त्यांची विशिष्ट प्रकारच्या पुस्तकांची निवड ठरलेली असते. आपल्यातील काही जण कादंबऱ्या वाचतात, काही जण विशिष्ट शैलीची पुस्तके म्हणजेच विज्ञान कथा किंवा गूढ कथा वाचतात, काही जण वैयक्तिक विकास करणारी पुस्तके वाचतात, काही जण प्रचंड प्रमाणात आणि मुख्यत्वे आपल्या कारकिर्दीवर केंद्रित असलेल्या पुस्तकांचे वाचन करतात. महान चरित्रे किंवा आत्मचरित्रे यांचे वाचन आपल्या आवडत्या थरारक पुस्तकांइतकेच मनोरंजक होऊ शकते. यातून आपल्याला वैयक्तिक विकास करणाऱ्या पुस्तकांपेक्षा आयुष्यातील अधिक अर्थपूर्ण धडे आणि व्यवहारी शहाणपण मिळते असे मला वाटते, असे लेखक म्हणतात. चरित्रे आणि आत्मचरित्रे का वाचावी याची अजून काही कारणं आहेत. एक, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते याची आठवण करून देतात. जॉर्ज सत्यायना यांनी 1905 म्हटले होते, ज्यांचा इतिहास लक्षात राहत नाही ते त्याची पुनरावृत्ती करण्याची चूक करतात. हे तेव्हा तर खरे होतेच, परंतु आज देखील खरे आहे. दुसऱ्यांच्या खऱ्या अनुभवाचे वाचन केल्यावर निर्णय घेण्यासाठी आणि परिणाम काय होतील याचा अंदाज बांधण्यासाठी एक पार्श्वभूमी तयार होते. इतिहासाची पुनरावृत्ती होईलच, कारण इतिहास घडवणारी माणसेच असतात. दुसऱ्यांच्या अनुभवाचा उत्तम फायदा घेणे म्हणजेच नुसती इतिहासाची मोठी मोठी पुस्तकं वाचणं नाही,
तर इतिहास घडवणाऱ्यांची चरित्रे वाचणे हे आहे. दुसरं, स्वतः शोध घेण्याची वृत्ती जोपासली जाते. व्यावसायिक विकास आणि स्वतःच मदत करणारी पुस्तके, सेल्फ हेल्प बुक्स ही महत्त्वाची विशिष्ट पायऱ्या, साधने, तंत्रे आणि योग्य प्रयत्न करण्यासाठी कार्यपद्धती यांची रूपरेषा तयार करून देतील. ही सर्व पुस्तके आयुष्यात सुधारणा करून परिणाम मिळवण्यासाठी वाचणाऱ्यांना नक्कीच उपयुक्त आणि मौल्यवान असतात. या उलट चरित्रांचे वाचन हे वरीलप्रमाणे अगदी सरळ, थेट नसते. अशा चरित्रात त्यांच्या कथांमधून, अनुभवावरून आणि दृष्टिकोनातून आपण स्वतः विचार करून कल्पना लढवू शकतो. असे शोध, अशा कार्यपद्धती जास्त समाधान देणाऱ्या असतात. त्याचबरोबर नुसत्या पायऱ्या समजून घेण्यापेक्षा दीर्घकाळ टिकणाऱ्या सुद्धा असतात. तिसरा, जगाची वेगळ्या प्रकारे ओळख होते. आपण आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मित्रांच्या व्यवसायावरच लक्ष केंद्रित करून कुठल्याही गोष्टीकडे बघत असतो. पण चरित्र वाचन मात्र आपल्याला वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळी पार्श्वभूमी असणारे किंवा आयुष्यातील भिन्न अनुभवाचे संच असणारे नवीन दृष्टिकोन देईल. महान शोध बहुधा भिन्न परिस्थिती, भिन्न शिस्त, भिन्न विद्याशाखा आणि भिन्न उद्योग यातील कल्पना स्वीकारूनच निर्माण झाले आहेत. चरित्रांचे वाचन यासाठी फारच उपयुक्त असते. यामुळे सहानुभूती आणि समज वाढतात. सहानुभूतीपेक्षा वरच्या पातळीची भावना म्हणजे समानुभूती. सहानुभूती म्हणजे मी आपल्या भावना मानतो, तर समानुभूती म्हणजे मी आपल्या भावना जाणतो. जेव्हा आपण अनेक चरित्र वाचतो तेव्हा ही माणसे वेगवेगळ्या परिस्थितीत इतर माणसांशी कशी वागली हे आपल्याला समजते. आपल्या देखील भावना सखोल बनतात आणि आपण देखील इतरांना चांगले समजून घेऊ लागतो. 5. आयुष्यातील असे धडे शिकायला मिळतात की जे आपण अन्यथा शिकलो नसतो. इतरांच्या आयुष्यातील अनुभव आणि त्यांची वागणूक यांपासून आपण शहाणपण शिकू शकतो. यांपासून शिकणे आणि शहाणपण घेणे हे खूप महत्त्वाचे देणारे असतात. असे प्रभावी शिकणे हे आपल्याला इतर कोणत्याही पद्धतीने शिकता येत नाही. 6वा मुद्दा, आपले भवितव्य ठरवताना त्यांचे दृष्टिकोन उपयोगी पडतात. विविध परिस्थितीत चरित्र नायक कसे वागले यांचे ज्ञान आपल्याला होते. त्यांच्या विविध दृष्टिकोनामुळे त्यांच्या चरित्रात चांगले किंवा वाईट काय परिणाम झाले हे आपण तटस्थपणे आजमावू शकतो आणि त्याचा परिणाम आपण आपल्या दृष्टिकोनामध्ये योग्य बदल करण्यासाठी करू शकतो. 6वा मुद्दा, आपल्याला दूरचा मार्गदर्शक मिळतो. आपण अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल यांचे किंवा दुसरे कोणतेही चरित्र निवडा. ते वाचताना त्यांच्या मनात शिरा, त्यांच्या जीवनावर एक कटाक्ष टाका. अशा रीतीने आपल्याला जाणून घेण्याचा फायदा होईल. ही माणसे एका अर्थाने आपले दूर असलेले मार्गदर्शकच होतील. आपण जर असा विचार केला की आपण सामना करीत असलेल्या ह्या परिस्थितीत ते आपल्याला काय मार्गदर्शन करतील, काय सल्ला देतील, तर आपण जास्त चांगले प्रश्न हाताळू शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो. 7वा, मोठ्या माणसांच्या खांद्यावर बसल्याचा अनुभव आपल्याला मिळतो. 1670मध्ये सर आयझॅक न्यूटन आपले मित्र रॉबर्ट हुक यांना एका पत्रात लिहितात, मी जर काही भव्य दिव्य क्षितिजा पलीकडे पाहू शकलो असेन तर त्याचे कारण मी मोठ्या माणसांच्या खांद्यावर उभा होतो म्हणून. अगदी हाच फायदा आपल्याला मोठ्या माणसांची चरित्रे, आत्मचरित्रे वाचून होत असतो. त्यांचे अनुभव ग्रहण करून आपण आपली वाटचाल किंवा आपल्या वाटचालीत योग्य बदल घडवून आणू शकतो. यामुळे आपल्याला उंचावरून क्षितिजा पलीकडे डोकवायची संधी मिळते. अर्थात सगळ्यांची चरित्र इतक्या उंचीचे नसतात, पण आपण तशी चरित्रे निवडू शकतो आणि इतर सर्व चरित्रातून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतेच. काही सामान्य चरित्रातून आपण काय करायला नको हे जरी शिकता आले तरी त्याची आपल्याला बरीच मदत होऊ शकते.